पनवेल पुणे महामार्गावर 5000 पेक्षा जास्त झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली जात आहेत। ती बघून सर्वांनाच खूप बरे वाटत आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमात काळुंद्रे ग्रामपंचायतीचा सुद्धा मोठा सहभाग आहे। सगळ्यांनाच वाटतं की आपलं शहर हिरवगार दिसावं, परंतु यासाठी समाजातील सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे असली तर सर्वांनाच आवडेल। सध्या हे दृश्य काळुंद्रे रस्त्यावर बघायला मिळत आहे। पनवेल पुणे महामार्गावर 5000 पेक्षा जास्त झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली जात आहेत। ती बघून सर्वांनाच खूप बरं वाटत आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमात काळुंद्रे ग्रामपंचायतीचा सुद्धा मोठा सहभाग आहे। ही झाडं लावत असताना त्यातील एका व्यक्तीशी बातचीत करून आमच्या प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेतली। त्यावेळी त्यांनी सांगितले की 2500 झाडं लावून झाली आहेत व सर्व काम पूर्ण व्हायला अजून 1 महिना लागणार आहे। ये क्यों लगाया जा रहा है पेड़ और कितने पेड़ लगाए जा रहे हैं? 5000 पेड़ है। 5000 पेड़ लगाने हैं टोटल। कितने पेड़ लगाए जा चुके हैं अभी तक? अभी तक कम से कम 2500 हुआ। 2500 हो गए और 2500 लगाना है। कितने दिनों में पूरा हो जाएगा ये? महीना जाएगा, 1 महीना जाएगा। 1 महीना जाएगा। संदीप, ये जानना चाहिए आपसे कि ये जो पेड़ है कहाँ से कहाँ तक लगाया जा रहा है? हाईवे प्लस तो हाईवे तक लगाने वाले हैं। रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या एकाधिकारशाही व घराणेशाही कारभाराला कंटाळून खांदा कॉलनीतील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश खानावकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे। ज्या वेळेला 2007ची निवडणूक झाली त्यावेळेला मला एक नाही तर चांगली 2-3 आश्वासनं दिली होती, परंतु त्याच्यामधनं एकही आश्वासन माझ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि मला काय देण्याचा प्रयत्न झालेला नाही। आणि एवढं असून सुद्धा मी अभिमानाने सांगेल की ज्या वेळेला खांदा कॉलनीत आम्ही 2007च्या निवडणुकीमध्ये 4 नगरसेवक निवडून दिले आणि त्याच वेळेला आत्ताचे जे माझ्या जागेवर कॅन्डिडेट आता जे बसवलेले आहेत एकनाथदादा गायकवाड, ते ऍक्च्युली त्याच वेळेला शेका पक्षामध्ये प्रवेश करत होते। मी स्वतः त्यांना 4 तास भांडून मी त्यांना थांबवलं आणि पुन्हा मीच माझ्या मनाचा मोठापणा दाखवून मी माझा इथलं काँग्रेस शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तो पद सुद्धा मी त्यांना देऊ केला। एवढं करून सुद्धा नंतर पुढे आमच्या खांदा कॉलनीत काँग्रेसला एवढी मरगळ आली होती की अक्षरशः म्हणजे वातावरणच पूर्ण गढूळ झालं होतं। पण मी स्वतः आणि माझ्या काही मोजक्या आमच्या कार्यामध्ये सेक्टर 7 एकता संघाचे कार्यकर्ते असतील, आमच्या काही महिला बचत गटाच्या कार्यकर्ते असतील, माझे काही पदाधिकारी असतील, माझ्या श्री दत्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून नंतर त्यावेळेला सुद्धा आम्ही माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं मत घेतलं त्याच्यामध्ये का आम्हाला असं करायचंय। त्याच वेळेला आम्ही श्री दत्त गणेश मंडळाची स्थापना केली। लगेच 2 महिन्यात आम्ही श्री गणेश माता मंदिराची स्थापना केली आणि पुन्हा आम्ही या गेल्या 3-4 वर्षात जे काय काँग्रेसला पहिलं गत म्हणजे वैभव होतं ते आम्ही मिळवून दिलं। हे कशासाठी केलं की ठीक आहे आज नाही पण उद्या तरी आपल्याला कुठेतरी आशा होती का बाबा आपल्याला आपली मंडळी कुठेतरी ऍडजस्ट करेल म्हणून, आणि त्याबद्दल मला आश्वासन दिलं गेलं होतं। आणि सांगायचं झालं तर मला वाटतं 1-1.25 वर्षापूर्वी सुद्धा जो उचलून उमेदवार इकडे दिला होता त्याला आम्ही एवढ्या मतांनी निवडून देऊन सुद्धा 5 वर्ष त्या उमेदवारांनी इथे पाय सुद्धा टाकलेला नाहीये। आणि त्याच वेळेला मला माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की प्रकाश तू आता कुठलं पद मागायचं नाहीये, तू कुठलं काय ऍडजस्टमेंट तुझं तू वार्डाचं काम चालू करून घे। त्याच्यानंतर पुन्हा आता मला वाटतं जून-जुलैला आम्ही माझ्याकडची काहीतरी 2-3 ऍडमिशन्स होती तेव्हा सुद्धा गेलो होतो। तेव्हा सुद्धा मी बोललो प्रकाश काय चाललंय? काय नाही साहेब, बोला आता तयारी चाललंय, फक्त आशीर्वाद पाहिजेत म्हणून। अरे बोलो तू तिथला आता मेन कार्यकर्ता आहेस, बोलो तुला तर तुझा विचार केलाच जाईल म्हणून। आणि 11th आवरला फक्त मला आताच सांगितलं गेलं की तू लेडीजसाठी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे म्हणून मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही एवढा जीवापाड काम करायचं, सगळ्यांना मदत करायची, सगळ्या गोष्टीत आम्ही पुढे राहायचं। आणि वेळ आली का ही मंडळी फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना जर का तिकीट देणं किंवा त्यांना पदावर ऍडजस्ट करणं, एकाला 2-2, 3-3 पदं देणं की त्यांचा इथे खांदा कॉलनीतच नव्हे तर कुठल्या याच्यामध्ये त्यांचं 25% पण काम नसताना अशा लोकांना डबल टेबल पदं देऊन जर बसवलं असतील तर आमच्यासारख्या मर्जीवान किंवा जे इमानदारी कार्यकर्ते आहेत ते आम्हाला खरं म्हणजे यांचं राजकारण नकोच पाहिजे। आणि म्हणून आम्ही आता निर्णय घेत आहोत का याच्या पुढे आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करायचं नाहीये। आणि जर ही लोक जर त्यांच्याच लोकांना जर का सगळ्या पदावर ऍडजस्ट करत असतील तर आम्ही स्पष्ट सांगतो की आम्हाला
ह्या काँग्रेस पक्षाची कुठल्याही प्रकारे आम्हाला संबंध ठेवायचा नाहीये आणि आम्ही पक्षाला त्या पद्धतीत आम्ही बाकी सगळ्या गोष्टी कळवून आम्ही आमच्या पद्धतीने आमचा मार्ग मोकळा केलेला आहे. पनवेल तालुक्यातील वावेघर येथे आजूबाजूच्या परिसरातील औद्योगिकरणामुळे सातत्याने लोकसंख्या वाढत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या गावाच्या विकासासाठी सातत्याने विविध योजना राबवण्यात येत आहेत. वावेघरमधील मुख्य रस्ता चांगला व्हावा अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी होती. ही मागणी आमदार विवेक पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण झाली असून नवीन रस्ता बनवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. वावेघर येथील रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या कामाचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती देविदास पाटील, माजी सभापती गजानन माळी, माजी उपसभापती सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे, बीडीओ शीतल फुंड तसेच शेका पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शाळा, पाणी, रस्ते इत्यादी सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार विवेक पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या बांधकामाची मागणी केली असता त्यांनी ती तातडीने मान्य करून निधी उपलब्ध करून दिल्याचे माजी सभापती गजानन माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. हा जवळजवळ 10 लाखाचा निधी या म्हणजे इथून वावेघर त्या रोड पासून ते वावेघरच्या शाळेपर्यंत हा रस्ता होणार आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना त्याची चांगली सोय उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी या कामाकरता या ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्यानं मी नाव घेईन गोविंद राठोड आणि गुरुनाथ माळी आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळं हे काम मंजूर झालेलं आहे आणि या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा आज आलेली आहे. मला वाटतं आपण एक चांगलं काम या भागामध्ये उभं करत असताना या ठिकाणी अशा पद्धतीच्या सोयी सुविधा आपल्याला मिळण्याकरता आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. पनवेल पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या माध्यमातून आमदार साहेबांनी जी विकासाची कामं या भागामध्ये केलेली आहेत त्याचाच आज एक मुहूर्त या ठिकाणी आज रोवत आहोत. एका 22 वर्षीय वसीम शेख नावाच्या व्यक्तीने अनेक व्यक्तींना एलसीडी टीव्ही व एसी अर्ध्या किमतीत देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करून तो फरार झाला होता. लोकांच्या तक्रारीनंतर वाशी पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे. एका 22 वर्षीय वसीम शेख नावाच्या व्यक्तीने अनेक नागरिकांना एलसीडी टीव्ही व एसी अर्ध्या किमतीत देण्याचे आमिष दाखवून फसविले आहे. ज्या नागरिकांनी वसीम शेखला पैसे दिले त्या पैशावर वसीम शेख मौज मजा करीत होता. काही दिवसांनी लोकांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर या फसवणूक झालेल्या नागरिकांनी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच वाशी पोलिसांनी वेळ न घालवता आरोपीला अटक केली आहे. वसीम शेखने आपला गुन्हा कबूल केला आहे. सस्ते दर के लालच में जो लोग सामान खरीदने की फिराक में रहते हैं कभी कभी काफ़ी दुखी हो जाते हैं. उसकी वजह यह है कि कुछ लोग ऐसे भी समाज में मौजूद हैं जो लालच देकर सस्ते दर पर सामान देने की बात करते हैं और ठगी का शिकार बना लेते हैं. फिलहाल वासी पुलिस ने ऐसे ही एक आरोपी को गिरफ्तार किया है जो सस्ती कीमतों में लालच देकर लोगों को ठगी का शिकार बनाया है. मैं गोपाल शाह, कर्नाला टीवी. केरळ राज्य सरकारच्या वतीने 19 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भारतातील प्रत्येक राज्यातील कलाकार आपल्या संस्कृतीचे दर्शन या राष्ट्रीय महोत्सवात घडविणार आहेत. केरळ राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये रंग महाराष्ट्राचा या कलापथकाला आमंत्रित करण्यात आले आहे. केरळ राज्यात आयोजित राष्ट्रीय कला महोत्सवात महाराष्ट्राच्या वतीने रंग महाराष्ट्राचा हे कलापथक सहभागी होत आहे. केरळकडे जाण्यासाठी ते पनवेल रेल्वे स्थानकावर आले असता कर्नाळ टीव्हीच्या प्रतिनिधीने त्यांना शुभेच्छा देत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. तुम्ही आज केरळला चालले, कशासाठी चालल्यात आणि काय काय तिकडे करणार आहोत? आता केरळ गव्हर्नमेंटने केरळ महोत्सव भरलेला आहे. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र संस्कृती दर्शन तिथं दाखवायचं आहे. महाराष्ट्र कल्चर त्याच्यामध्ये सगळं डान्स, गाणं आणि सगळं नृत्य वगैरे सगळं असणार आहे. महाराष्ट्राचा 1 महिन्याचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब अशा सगळ्या राज्यांनी भाग घेतला आहे. तर आपण महाराष्ट्रातून आपण त्यांचा ग्रुप घेऊन ऑर्केस्ट्रा सादर करणार आहे. महाराष्ट्र कल्चर दाखवणार आहे. कशा प्रकारचं कल्चर तुम्ही तिथे दाखवणार आहात? काय काय म्हणजे प्रकार आता आहेत? आपल्या गणपती आपण दाखवणार आहे, वासुदेव दाखवणार आहे, साईबाबाचं दाखवणार आहे, जोगुबा, गोंधळ सगळं असं महाराष्ट्र संस्कृती दर्शन आपण दाखवणार आहे. तर ही जर लोक आहेत सर्व ती एका ग्रुपची आहेत की कुठून कुठून घेतलेली आणि एका ग्रुपचे किती लोक तिथे 23 जणांचा ग्रुप आहे आणि
बॅनरचं नाव रंग महाराष्ट्राचं, आपण सगळं महाराष्ट्र संस्कृती त्याच्यामध्ये दाखवणार. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात आणि प्रेमात आंधळे झालेल्या व्यक्ती कुठल्याही थराला जाऊन स्वतःबरोबर दुसऱ्याच्या विनाशालाही कारणीभूत ठरतात. अशीच एक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. चांगला सुखी संसार सोडून प्रियकराच्या मदतीने पतीला ठार करून वेगळ्या संसाराची स्वप्ने बघणाऱ्या प्रेमिकांना अखेर जेलची हवा खावी लागली. नवी मुंबईतील तुर्भे गावातील गणपतीचा पाडा येथे कौशल्या व तिचा पती एका घरात सुखाने संसार करीत होते. या दोघांच्या सुखी संसारात कैलास यादवने प्रवेश केला. कौशल्याबरोबर जवळीक साधत प्रेमाच्या जाळ्यात गुरफटून गेला. या दोघांच्या प्रेमात अडसर ठरलेला कौशल्याचा पती राजेश यादवला हटवण्याचा प्लॅन या दोघांनी आखून कौशल्याने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली व या दोघांनी राजेश यादवचे मृत शरीर एका पोत्यात भरून तुर्भे MIDC परिसरात निर्जन भागात फेकून दिले. प्रेम आंधळं असलं तरी जग आंधळं नसतं व राजेश यादवच्या खुनाचा तपास करताना पोलिसांना कौशल्यावर संशय आला. कौशल्याला ताब्यात घेतल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केल्याने पोलिसांना गुन्ह्याचा तपास लावणे सोपे झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम व आपुलकी वाटत होती. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताच्या स्वातंत्र्याला 60 वर्षे झाली तरी आजही ग्रामीण तसेच आदिवासी विभागातील मुले शैक्षणिक सुविधांपासून तसेच अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच ही मुले मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नयेत म्हणून अनेक सामाजिक संस्था काम करीत आहेत. अशाच एका संस्थेच्या वतीने पनवेल जवळील कुडावे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले. कुडावे येथील प्राथमिक विद्यालयात 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गती लिमिटेड व पारस कॉम्प्लेक्स यांच्या वतीने या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तरजिंदर सिंग, VK शर्मा, साक्षी, स्मिता चौडा, आदिनाथ, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती भोपी, स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत ठाकूर, संतोष भोपी, प्रमोद भोपी, रुपेश गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तेजिंदर सिंग म्हणाले की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुले फार आवडत असत. त्यामुळेच आजच्या दिवशी तरी सर्वांनी मुलांशी प्रेमाने वागले पाहिजे. समाजात अशी अनेक मुले आहेत की ज्यांना विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी समाजाने मदत केली पाहिजे. त्यासाठीच आजच्या कंपन्यांच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जात आहे. यांना योग्य शिक्षण द्यावं मुलांना आणि त्यांना काही त्यांची काही इच्छा असेल, मला काय व्हायचं आहे जिंदगीमध्ये, मला हे करायचं त्याला ते करायचं, त्यांना काही बांधून नाही, त्यांना मोकळे पाखरं सारखे त्यांना एकदम उड्डाण भरायसाठी त्यांना काय करायचं आपण त्याची आपल्याला हिंमत पाहिजे, त्यांना समर्थ द्यायला पाहिजे आपण. आणि योग्य वेळी आम्ही काय शिक्षणासाठी काय करणार आपले खूप करतो आम्ही. इकडे तिकडे शिक्षणासाठी योगदान आमचं तसं बरं आहे गतीचं. आणि वेळोवेळी जसं तसं आम्हाला योग्य सोसायटीसाठी जे काम करायचं आहे आपल्याला ते आम्ही देत राहतो आणि आपली मदत करत राहतो. यापुढेही आम्हाला जे होईल की ते आम्ही मदत करणार पुढे जाऊन. आणि बाळांसाठी मुलांसाठी आमची जे स्कीम्स आहे त्याच्यानुसार आम्ही वेळोवेळी आम्ही तुम्हाला योग्य दान करणार. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीचरांसाठी, शिक्षणासाठी खूप मेहनतीचं काम असतं हे छोट्या पोरांना सांभाळणं आणि त्यांना शिक्षण द्यायचं. आसुटगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची मंगळवारी निवडणूक संपन्न झाली. या उपसरपंच पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे चांगा गणू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आसुटगाव ग्रामपंचायतीचे सध्याचे उपसरपंच सुनील पाटील यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेसाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. या उपसरपंच पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे चांगा गणू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच चांगा गणू पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत शेळके, चंद्रकला शेळके, सदस्य सीताराम मुद्दार, विजय बोपी, नंदकुमार नाईक, बेबीताई नाईक, वासंती म्हात्रे, धर्माशेठ नाईक, नामदेव म्हात्रे, रमेश नाईक आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच चांगा गणू पाटील यांची आसूड गावात विजयी रॅली काढण्यात आली. कर्नाळा आष्टक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना द्यायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आष्टक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता व रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.